नमस्कार मित्रांनो, PM किसान योजनेचा 17वा हप्ता उद्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. परंतु हा हप्ता आपल्याला मिळेल का नाही अशी बऱ्याच जणाला मनामध्ये विचार येत असतात. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की आपणास PM किसानचा हप्ता मिळणार का नाही याचे स्टेटस आपणास अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला चेक करता येणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल करा. सर्वप्रथम तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यास मिळून जातील. तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, PM किसान योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला pfms.nic.in या पोर्टलवर यायचे आहे. त्यासाठी आपल्याला गुगल सर्च बारमध्ये PFMS असे सर्च करून घ्यायचे आहे. सर्च करून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ही वेबसाईट दिसेल. यामध्ये आपल्याला भरपूर असे ऑप्शन दिसत असतील. तर आपण खाली स्क्रोल करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला पेमेंट ट्रॅकर DBT स्टेटस ट्रॅकर असे शोधून यावरती क्लिक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, यावर क्लिक केल्यानंतर DBT स्टेटस ऑफ बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल्स अशा प्रकारे पेज दिसेल. तर यामध्ये कॅटेगरी, DBT स्टेटस, बँक, एंटर ॲप्लिकेशन ID, एंटर बेनिफिशरी कोड असे दिसत असेल. तर यामध्ये आपण कॅटेगरी सिलेक्ट करून घेतल्यानंतर NSP, PM किसान, नरेगा असे भरपूर ऑप्शन दिसत असेल. यामध्ये आपण नरेगाचे पेमेंट देखील चेक करू शकणार आहे. तर आता आपण PM किसानचे स्टेटस चेक करणार आहोत. तर यासाठी आपला PM किसानवरती क्लिक करून घ्यायचे आहे. नंतर त्याखाली DBT स्टेटसमध्ये बेनिफिशरी आणि पेमेंट असे दोन्ही पर्याय दिसत असेल. तर यावर आपण पेमेंटवरती क्लिक करून खाली एंटर ॲप्लिकेशन ID दिसत असेल. तर एंटर ॲप्लिकेशन ID म्हणजे आपला PM किसान योजनेचा जो नंबर असतो तो इथे टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिसत असेल. तर तो कॅप्चा कोड टाकून इथे जसे तसे टाकून सर्च करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पेमेंट डिटेल्स पण दिसणार आहे. यामध्ये ॲप्लिकेशन ID दिसणार आहे, बेनिफिशरी नेम दिसणार आहे, बेनिफिशरी कोड, एजन्सी कोड, स्कीम कोड, त्यानंतर आपला आधार नंबर, अकाउंट नंबर, बँक नेम, IFSC कोड, अमाऊंट किती जमा झाली आहे अगोदरची असे आपल्याला दिसणार आहे आणि रिक्वेस्ट नंबर डेट दिसणार आहे. त्यामुळे फंड ट्रान्सफर झालेला आहे का नाही की अप्रूव्हल दिसणार आहे, सँक्शन स्टेटस दिसणार आहे, फाईल स्टेटस दिसणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ID, बेनिफिशरी नेम, बेनिफिशरी कोड, एजन्सी कोड, स्कीम कोड, आधार नंबर, बँक नंबर हे सर्व आपल्याला इथे दिसणार आहे. व्हॅलिडिटी स्टेटस दिसणार आहे, क्रेडिट स्टेटस दिसणार आहे. अशा प्रकारे सर्व इथे जमा होणार आहे का नाही, पुन्हा मागला हप्ता जमा झालेला आहे हे सर्व इथे स्टेटस आपल्याला पाहता येणार आहे. अशा प्रकारे हे आपल्याला अवघ्या 2 मिनिटांमध्ये स्टेटस पाहता येणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडलं तर आपल्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.